नमस्कार, मी प्रवीण कांबळे, महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन नेटवर्कमध्ये व तसेच यश वार्तापत्रामध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। मी उभा आहे घोडबंदर गाव चिजबादेवी मंदिर या ठिकाणी मी उभा आहे। लक्ष्मी बाग ते थेट घोडबंदर बस स्टॉप पर्यंत सातत्याने या रस्त्याचा प्रश्न सतत उद्भवत असताना मीरा भाईंदर महानगरपालिकेला ठामपणे सांगण्याकरता या ठिकाणी पाटील मॅडम आलेले आहेत। त्यांनी सांगितलेलं आहे की या रस्त्यावरती जे आहे चिखल जमलेला आहे। या चिखलमुळे जे आहे या ठिकाणी अपघात होण्याचं टाळता येत नाही। अपघात होऊ शकतो, बाईक स्वार पडू शकतो व तसेच मोठमोठे जे गाड्या जातात, वजनापेक्षा जास्त असलेल्या गाड्या जातात, त्याही गाड्यामुळे या रोडची जे आहे दुरावस्था होत आहे। चिखल जात आहे, चिखलामुळे या ठिकाणी अपघात होत असल्या कारणाने या मीरा भाईंदर महानगरपालिकेने व तसेच वाहतूक विभागाने लवकरात लवकर या सर्व विषयाची गंभीर दखल घेऊन व तसेच आरोग्य विभागाने या विषयाला न्याय देण्यासाठी जे आहे चिखल जो रस्त्यावरती झालेला आहे तो काढण्याचा प्रयत्न मीरा भाईंदर महानगरपालिका करेल असा विश्वास करत पाटील ताई जे आहेत त्यांनी एक बाईट दिलेले पाहूया त्या विषयावर काय सांगाल ताई। लक्ष्मी बाग ते घोडबंदर गाव हत्केश या ठिकाणी जो रस्ता आहे त्या रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून बनत आहे, त्यात आता रस्त्यावरती चिखल काय सांगाल? या रस्त्याची दुरावस्था आपल्या समोर आहे की पूर्ण रस्ता चिखलाने भरलेला दिसतोय। टू व्हीलर वाले जे पर्टिक्युलरली जातात त्यांचे जीव सातत्याने धोक्यामध्ये असतात। फोर व्हीलर गाड्या सारख्या खराब होतात। इव्हन मोठे जे डंपर वगैरे जातात त्याचे ट्रक वगैरे सारखे टायर जे आहेत ते पंक्चर होत असतात। रस्त्याची अत्यंत खराब दुरावस्था गेल्या 3 ते 4 वर्षापासून मी सातत्याने बघत आहे। जागोजागी पाणी भरलेलं आहे, त्या पाण्यामुळे चिखल जो आहे तो पुढेपर्यंत वाहत जात आहे। आता जर बघितलं तर या ज्या मोठ्या गाड्या जातात ज्या वजनापेक्षा प्रमाणापेक्षा जास्त लोड घेऊन जातात, या सगळ्यात मोठं कारण त्याचं ते आहे की बनवलेले रस्ते हे ताबडतोब त्यांच्यामुळे खराब होत असतात। शिवाय हा जो रस्ता आहे हा गेल्या 3 ते 4 वर्षापासून सातत्याने आहे या परिस्थितीमध्येच आहे। याची अजूनही जी दुरावस्था आहे ती तशीच आहे, त्याला दुरुस्त केलेलंच नाहीये। तात्पुरतं खडी किंवा सिमेंट टाकलं जातं, तात्पुरता भराव केला जातो आणि थोड्या दिवसानंतर पुन्हा जैसे ते तशी स्थिती असते। महापालिकेला काय सांगू? ताबडतोब रस्ता दुरुस्त करावा किंवा कारण हा जो प्रकार आहे तो लोकांच्या सरळ जीवाशी निगडीत आहे। त्याच्यामुळे लोकांच्या जीविताला धोका पोहोचेल अशी कुठलीही कृती जी झालेली आहे किंवा जी आता दिसत आहे ती ताबडतोब रस्ता दुरुस्त करून लोकांचं जे आरोग्य आहे त्याच्यामुळे फक्त रस्ता खराब झाल्यानंतर जीवाशीच त्रास होतो असं नाहीये, तर त्याच्यामुळे डेंग्यूचं प्रमाण देखील फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे। त्या चिखलामुळे सातत्याने मच्छर जे आहेत ते वाढत आहेत त्या भागांमध्ये। त्याच्यामुळे हा चिखल जो आहे तो ताबडतोब दुरुस्त काढावा तिथून आणि त्याच्यानंतर रस्ता जो आहे तो ताबडतोब दुरुस्त करावा। स्थानिक नगरसेवक काय करतात या सर्व विषयावरती? त्याच्यामध्ये स्थानिक नगरसेवकांनी बऱ्याच वेळेला महानगरपालिकेकडे प्रस्ताव देखील दिलेला आहे किंवा वारंवार मागणी देखील केलेली आहे, पण अजूनही अद्याप काम होत नाहीये। हा दुर्दैवाचा प्रकार आहे। पुन्हा एकदा तुम्ही प्रशासनाला काय सांगू? प्रशासनाने ताबडतोब या गोष्टीची अत्यंत गांभीर्याने दखल घेणं गरजेचं आहे, कारण हा लोकांच्या जीविताशी सरळ असलेला उघड खेळ आहे आणि ताबडतोब हा चिखल इथून सगळ्यात पहिल्यांदा काढावा आणि हा जो रस्ता आहे जो दुरुस्तीचं काम बाकी आहे आणि जितक्या ठिकाणी रस्त्यांवरती खड्डे झालेले आहेत ते ताबडतोब खड्डे दुरुस्तीचं काम करावं, कारण त्याच्यामुळे मणक्यांपासून लावून इतर देखील आजार लोकांना उद्भवतात। कारण गाड्यांवरनं चालताना जे धक्के वगैरे बसतात त्या खड्ड्यांमुळे अगदी गर्भवती महिला असतील, म्हातारी माणसं असतील, त्या सगळ्याच लोकांसाठी विचार करता हा सरळ आरोग्याशी खेळा आणि तात्काळ ह्याची दखल घेऊन गांभीर्याने दुरुस्ती करावी।